तर आझाद मैदानावरील आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे निघतात। मनमाड, येवला, नांदगाव, लासलगावमधून कार्यकर्ते मुंबईकडे जायला निघालेत। जनशताब्दी एक्सप्रेसने कार्यकर्ते जाणार आहेत। मनमाड रेल्वे स्थानकात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली। या कार्यकर्त्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केलेले आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधून मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहे, मराठा कार्यकर्ते हे निघालेले आहे। मी आता मनमाडच्या रेल्वे स्थानकात आहे। तालुक्यातून आम्ही हजारो नाही लाखो लोक मुंबईत पोहोचणार आहोत ट्रेनच्या माध्यमातून। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आम्ही स्वतः आंदोलन करते आहोत, आमरण उपोषण करते आहोत। मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे। मोठा भाऊ म्हणण्यापेक्षा तो आमचा बाप भाऊ आहे, जो सर्वात मोठा असतो या महाराष्ट्रातला तो। आणि त्यांची जी आर्थिक सामाजिक जी परिस्थिती बिघडलेली आहे त्याकरिता त्यांना आरक्षण देणे हे खूप महत्त्वाचा विषय आहे। आणि त्याकरता जो लढा यांनी उभा केलेला आहे त्या लढ्याकरता आमच्या मोठ्या भावाला आम्ही पाठिंबा देण्याकरता इथं सर्व जमलेलो आहोत। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।